पातूर गावाची आध्यात्मिक ओळख दृढ आणि मजबूत केली आहे ती गावाचं ग्रामदैवत असलेल्या सिदाजी महाराजांनी। सिदाजी महाराजांचा जन्म 18व्या शतकात पातूर गावातील माहोकार घराण्यात झाला। सिदाजी महाराज अवलिया संत होते। त्यांचा भक्त संप्रदाय सुद्धा खूप मोठा होता। महाराजांनी इसवी सन 1812 मध्ये संजीवन समाधी घेतली। तो दिवस होता गुढीपाडव्यानंतरचा 10वा दिवस। याच दिवसापासून पातूरच्या ऐतिहासिक आणि वैभवशाली सिदाजी महाराजांच्या यात्रेला सुरुवात झाली। आज तब्बल 207 वर्षांनंतर सुद्धा या गावाने आपल्या जत्रेची परंपरा त्याच उत्साहाने आणि प्राणपणाने जपली आहे। पातूरचा आराध्य दैवत है सिदाजी महाराज में, और गुढीपाडव्यापासून 10 दिवस सप्ताह बसते और भयंकर एक महापंक्तीचा कार्यक्रम 40 क्विंटलच्या जवळपास अंदाजी, और पूर्ण गावकऱ्याच्या सहकार्याने खेडेपाडे वगैरे सर्व इथं आपली सेवा देण्याकरता पातूरमध्ये सिदाजी महाराजच्या मंदिरात येतात। सिदाजी महाराजांची यात्रा म्हणजे पातूरकरांसाठी जणू दिवाळीच। एक दिवसाच्या या सोहळ्याची सर्व पातूर गाव आतुरतेने वाट पाहत असतं। गुढीपाडवा झाला की गावातल्या लोकांना या यात्रेचे वेध लागतात। संपूर्ण गाव या दिवशी जत्रेतल्या दुकानांनी फुलून गेलेलं असतं। संध्याकाळी यात्रेत पाय ठेवायला सुद्धा जागा नसते। सकाळी महाआरतीने या यात्रेला प्रारंभ होतो। ऐतिहासिक शहर असलेल्या पातूरची आध्यात्मिक ओळख सिदाजी महाराजांनी समृद्ध केली आहे। त्यामुळेच सिदाजी महाराजांशी प्रत्येक पातूरकरांचं एक भावनिक नातं आहे। यात्रेतला सर्वात मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणजे दहीहंडी। मडक्यात पोहे, दही, भिजवलेले हरभरे आणि लोणचं यांचं मिश्रण करून भरलं जातं। संपूर्ण गावासह पंचक्रोशीतल्या नागरिकांसाठी महाप्रसाद गावकरी तयार करतात। तयार झालेली भाजी आणि पोळ्या भल्या मोठ्या टाक्यांमध्ये जमा केल्या जातात आणि संध्याकाळी संपूर्ण गाव महाप्रसादाचा आनंद घेतं। श्रावण महिन्यात 1 महिनाभर पोथीचा कार्यक्रम सुरू होते। त्यानंतर आषाढी एकादशीला श्रीची पालखी मिरवणूक निघते, पालखीची मिरवणूक निघते। त्यामध्ये सगळे गावकरी मंडळी उत्स्फूर्त साथ देतात आणि सगळ्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडतो। या ठिकाणी वर्षभर भाविकांची मांदियाळी असते। सिदाजी महाराजचे लग्न झालं तेव्हापासून मंदिरात येतो। मग असं चमत्कार होते की असं दुःख जीवाचं दूर होते दर्शनाला आल्यानंतर। आणि असा एक अनुभव आहे की तर असा अनुभव आहे की सिदाजी महाराजाचं असं दर्शन घेतल्याबरोबर आणि हाक मारल्याबरोबर असं प्रसिद्ध झाले। तर असं मंदिरात आलं तर असं वाटते माहेरी आलो आणि असं दुःख दूर होते, असं बाबाजवळ आलो असं वाटते। आम्हाला असा आनंद इथं म्हणजे आनंदच वाटते की आमचे बाबाच आहेत सिदाजी बाबा। असं वाटते सगळ्या महिला आमच्या सख्या बहिणी सुख दुःख आम्ही इथं सगळं सांगतो। आम्हाला म्हणजे आनंद प्राप्त होते इथं। ग्रामीण संस्कृतीचा वारसा, इतिहास आणि परंपरा सांगणाऱ्या इथल्या जत्रेनं ग्रामीण महाराष्ट्राचं एक वैभवशाली रूप समोर येतं। मग इतिहासाची आणि अध्यात्माची अनुभूती देणाऱ्या पातूरला आणि सिदाजी महाराजांच्या दर्शनाला जायलाच हवं। उमेश अलोनेसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा, अकोले।